स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते। नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर आता लवकरच 2026 या नवीन वर्षाला सुरू होणार आहे। तर या 2026 मध्ये एक अतिरिक्त महिना येतो, तो म्हणजे अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असं देखील म्हटले जाते। अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा दर 3 वर्षांनी एकदाच येतो। अधिक मास असा हा एक महिना येतो ज्या महिन्यामध्ये काही गोष्टी आवर्जून टाळायच्या असतात, त्या म्हणजे या महिन्यामध्ये काही शुभ गोष्टी ह्या वर्ज्य करायच्या असतात। तर 2026 मध्ये अधिक मास हा सुरू होत आहे। 17 मे 2026 पासून अधिक मास हा सुरू होत आहे 2026 ला, आणि याची समाप्ती ही 15 जूनला होत आहे। हा महिना चंद्रवर्ष आणि सौर वर्षातील फरक भरून काढण्यासाठी येतो दर 3 वर्षांनी। त्यामुळे या वर्षी 12 महिने नसून 13 महिने हे पूर्ण वर्ष राहील, ज्याला आपण अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना असंही म्हणतो। दर 3 वर्षांनी येणाऱ्या महिन्याला अतिरिक्त महिना म्हणून ओळखलं जातो। हा महिना कोणत्याही नवीन शुभ कार्यासाठी नाही, पण आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे। या अधिक महिन्यामध्ये लग्न कार्य, गृहप्रवेश, वास्तुशांती, नवीन वाहने खरेदी करणे या गोष्टी आवर्जून टाळाव्या। धार्मिक विधी या महिन्यामध्ये केले जात नाही। मध्ये आध्यात्मिक उन्नतीसाठी जप, तप, दान, संयम या गोष्टी करतात आणि भगवान विष्णूंची उपासना करतात। या महिन्यात भगवान विष्णूंची उपासना करण्याला जास्त महत्त्व आहे, जसे की भगवान श्री हरी विष्णूंचे सहस्रनाम, विष्णू स्तोत्राचे पठण, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करणे, धार्मिक गोष्टी केल्या जातात। या अधिक महिन्याला भगवान विष्णूंनी त्यांचे स्वतःचे नाव दिलेले आहे, ज्याला पुरुषोत्तम असे म्हणतात। त्यामुळे अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे म्हणून देखील ओळखले जाते। काही ठिकाणी या महिन्याला पुरुषोत्तम मास असे देखील म्हटले जाते। भगवान विष्णूंनी त्यांचे स्वतःचे नाव या महिन्याला दिल्यामुळे या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची जास्त उपासना केली जाते। या महिन्यात उपासना, जप, तप केल्यामुळे आत्म्याची शुद्धता होते, मनाला प्रसन्नता वाटते। तसेच या महिन्यामध्ये नदी, तीर्थक्षेत्रात स्नान करणे याला देखील महत्त्व आहे। तसेच या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची उपासना केल्याने अनेक पटीचे फळ हे प्राप्त होते। या महिन्याला ज्याला सणाचा पोंगोटा आणि शुभ कार्याची घाई नसते, तरी सुद्धा तो संपूर्ण वर्षात सर्वोत्तम पवित्र मानला जातो। ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मास हा दोष नसून हा महिना म्हणजे आपल्यातला संतुलन साधण्याचा काळ आहे। म्हणूनच या महिन्यामध्ये भगवद्गीतेचे वाचन केले जाते, विष्णू सहस्रनामाचे वाचन केले जाते, नामस्मरण केले जाते आणि अन्नदानालाही महत्त्व आहे। त्यामुळे विशेषतः या महिन्यामध्ये अन्नदान केले जाते। या महिन्यामध्ये फक्त आपल्याला काही शुभ गोष्टी आहेत तर त्या टाळायच्या आहे आवर्जून, जसे की विवाह करणे, गृहप्रवेश करणे, नामकरण करणे, नव्या व्यवसायात किंवा नवी मालमत्ता खरेदी करणे यासारख्या गोष्टी या महिन्यामध्ये आवर्जून टाळाव्या। कारण हा महिना संयमाचा आणि उत्साहाचा नाही, त्यामुळे या गोष्टी या महिन्यात केल्या जात नाही। पण तसे धार्मिक दृष्टीने या महिन्याला खूप जास्त महत्त्व आहे। तसेच अधिक मासामध्ये एक वैशिष्ट्य सांगितले गेलेले आहे, ते म्हणजे या महिन्यामध्ये मुलीने आईची ओटी भरावी। तर आईची ओटी भरणं ही फक्त परंपरा नाही, तर ही एक आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे। ज्या आईने आपल्याला जन्म दिलेला आहे, जन्मोजन्मी तिचे ऋण फेडावे व जन्मोजन्मी हीच आई आपल्याला मिळावी, या महिन्यात आईची ओटी भरली जाते। तसेच आईच्या दीर्घ आयुष्यासाठी, तिच्या चांगल्या आरोग्यासाठी, तिचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहावा ही ओटी भरली जाते। तर या अधिक महिन्यामध्ये प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी भरावी। तर ओटी कोणीही भरू शकतं, अगदी ती विधवा महिला असली तरीही तिने आईची ओटी भरावी, किंवा तिची आई विधवा असेल तरीही त्यांनी आईची ओटी भरावी। त्यासाठी तुम्ही फक्त ओटीचे सामान सगळे घ्या आणि तुम्ही हातात ओटी देऊ शकतात आईला। ओटीमध्ये घेण्याचे सामान म्हणजे त्यामध्ये तांदूळ, नारळ, अनारसे, हळदी कुंकू, हिरव्या बांगड्या आणि शक्य असेल तर नवीन वस्त्र या सर्व वस्तू घ्याव्या। साडी घ्यावी शक्य असेल तर साडी शक्य नसेल तर ब्लाऊज पीस घेतले तरीही चालेल। या सर्व वस्तू आईला ओटीमध्ये द्याव्या। असं करणं म्हणजे देखावा नसून एक आपल्या आईबद्दल कृतज्ञ भावना आहे, त्यामुळे याला धार्मिक महत्त्व आहे। तसेच या अधिक मासामध्ये जोडव्यामध्ये भर टाकणे याला सुद्धा खूप महत्त्व आहे। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नवीन जोडवी ही ऐकून करून घ्या,
शक्य नसेल तर तुम्ही स्वतःही बनवली तरीही चालेल, पण जोडवी शक्यतो चांदीचीच असावी, कारण चांदी ही शरीरातील उष्णतेचे संतुलन ठेवते आणि धार्मिक दृष्ट्याने चांदी ही धातू मानला जातो. त्यामुळे आपण चांदीची जोडवी घालावी, सोन्याची जोडवी ही घालू नये पायामध्ये. आईकडून जोडवी घेताना नम्रता आणि सन्मान ठेवावा. महत्त्वाचे म्हणजे जर शक्य असेल तर आईने जोडवी करावी, नसेल शक्य तर आपण स्वतः केली तरीही चालेल. फक्त चांदीची जोडवी असावी, सोन्याची जोडवी पायामध्ये घालू नये. पायात चांदीची जोडवी घालावी, सोन्याची नाही, कारण ती शुभ नाही व शरीराला ऊर्जा समतोल राखण्यासाठी चांदी महत्त्वाची आहे. त्यामुळे चांदीची जोडवी घालावी पायामध्ये, सोन्याची नाही. या महिन्यामध्ये सात्विक भोजन करावे, मांसाहार व मद्यपान टाळावे, तसेच वाणीमध्ये शुद्धता ठेवावी. कोणाविषयी अपशब्द बोलू नये, खोटे बोलू नये. महिना मनाची शुद्धीकरण करण्यासाठी आहे. तसेच या महिन्यामध्ये दररोज 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. या मंत्राने मनाला स्थैर्य, ध्येय प्राप्त होते. अधिक मास म्हणजे जो या काळात संयम पाळतो तो आयुष्यात शांती, आरोग्य आणि सकारात्मक अनुभवतो. अधिक मास म्हणजे काही भार नाही, तर तो आहे स्वतःला घडवण्याची एक संधी. तर तुम्ही या महिन्यात जितकं जप, तप, दान कराल तेवढं तितकं महत्त्वाचं आहे. या अधिक मासात फक्त आईचीच ओटी भरावी, सासूची ओटी भरू नये. तसेच विष्णूंची उपासना, दान आणि जप यातून मिळणारी शांतता कोणत्याही उत्सवापेक्षा मोठी आहे. अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची कृपा सदैव आपल्यावर राहावी, यासाठी जास्तीत जास्त विष्णू सहस्रनामे, भगवान विष्णूंची पूजा अर्चना या महिन्यात केली जाते. या महिन्यामध्ये विवाह, गृहप्रवेश, नामकरण, नवीन मालमत्ता खरेदी करणे आणि शुभ कार्य टाळावे, कारण हा महिना निष्कर्ष मानला आहे. या महिन्यामध्ये आईची ओटी भरणे म्हणजेच हे आपल्या जन्मदात्या आईचे ऋण फेडण्याचे व तिच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्याचे धार्मिक स्तरावर महत्त्वाचे कार्य आहे. दर 3 वर्षांनी येणारा वर्षाचा 13वा महिना, ज्याला धार्मिक उपासना व संयोगाचे महत्त्व काळ असतो, तो म्हणजे अधिक मास. सोन्याचे जोडवे पायात घालू नका, हे लक्षात ठेवा. धार्मिक व स्वास्तिक दृष्ट्याने देखील महत्त्वाचे आहे. अधिक मास हा लोकांमध्ये संयम, सात्विकता आणि दान करून आध्यात्मिक प्रगतीचा सण आहे. अधिक मासामध्ये आईची ओटी भरणे म्हणजे जन्मजन्मीच्या कृतज्ञतेची पूजा व कृतज्ञ व्यक्त करणे आहे. तसे तर या अधिक महिन्यामध्ये आपण आईची ओटी ही कधीही भरू शकतो, पण शक्य असेल तर शुक्रवारी आणि मंगळवारी भरली तर अति उत्तम. ओटी भरताना आईच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करावा व मनात कोणतीही इच्छा न ठेवता फक्त तिच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करावी. आता जर आईची ओटी भरताना आई हयात नसेल तर काय करावे? आई हयात नसेल तर तिच्या आठवणीने साक्ष मानून तिला मनोभावे स्मरण करून एखाद्या गरजू स्त्रीची ओटी भरावी, किंवा तुम्ही मावशीची किंवा काकी, काकू यांची सुद्धा ओटी भरू शकतात. हेही तितकेच पुण्यकारक मानले जाते. आईच्या पत्रात भरलेली ओटी म्हणजे आपल्या नशिबात भरलेली कृपा आहे. तसेच या अधिक महिन्यामध्ये तुळशीची पूजा करणे ही शुभ मानले जाते. मात्र रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नये. अधिक महिन्यामध्ये तुम्ही दररोज तुळशीला पाणी घातले तरीही चालेल, फक्त रविवारच्या दिवशी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करू नये. आणि तुळशीला धार्मिक दृष्ट्याने या महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे. तसेच दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे, तसेच दररोज सकाळ संध्याकाळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करणे, तसेच श्रीमद भगवद्गीता किंवा रामायणाचे वाचन करणे. दररोज संध्याकाळी तुळशीपाशी तुपाचा दिवा लावावा आणि भगवान विष्णूंना पिवळे फुलं आणि पिवळे नैवेद्य अर्पण करावे. तसेच शक्य असेल तर पंचामृताने अभिषेक करावा. भगवान विष्णूंना पंचामृताचा अभिषेक करावा. पंचामृताचा अभिषेक शक्य नसेल तर किमान पाण्याचा अभिषेक करावा. या सर्व नियमांचे पालन केल्यास अधिक मासाचे संपूर्ण पुण्यफळ हे प्राप्त होते. तसेच या धोंड्याच्या महिन्यात कोणत्या गोष्टी केल्याने आपले पुण्य हे दुप्पट पटीने वाढते, कारण हा महिन्यातला काळ हा साधा नाही. हा महिना नियम, तप, दान आणि मनशुद्धी यासाठी विशेष मानला जातो. त्यामुळे गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे की वर्षातील काही काळ असा असतो ज्या काळामध्ये केलेल्या पुण्यफळ हे दुप्पट पटीने प्राप्त होते. धोंड्याचा महिना हा असाच एक महत्त्वाचा काळ आहे, म्हणून या काळात काही शुभ गोष्टी नक्कीच करायला हव्यात. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये अन्नदान करायला हवे. गरुड पुराणात म्हणतात की अन्नदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे धोंड्याच्या महिन्यात एखाद्या गरजू व्यक्तींना किंवा पक्ष्यांना
किंवा एखाद्या गरजवंत व्यक्तींना कुटुंबाला अन्नदान देणे हे तुमच्या नशिबात प्रकाश आणतं. तसेच अन्नदान केल्याने आपण पापक्षीण होतो आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास टिकून राहतो. तसेच या महिन्यामध्ये वडीलधाऱ्या माणसांचा गुरूंचा आशीर्वाद घेणं हे शुभ मानले जाते. त्यानंतर रोज सूर्याला अर्घ्य देणं, या महिन्यात सकाळी स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करणे. या महिन्यामध्ये सूर्याला अर्घ्य दिल्याने मन शुद्ध होते, शरीराला ऊर्जा प्राप्त होते, घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. धोंड्याच्या महिन्यामध्ये सूर्याची किरणे हे सौम्य आणि सात्विक असतात, म्हणून हा काळ अधिक प्रभावशाली असतो. तसेच या महिन्यामध्ये लेक जावयाला सुद्धा महत्त्व दिले जाते. त्यांना धोंड्यासाठी बोलवले जाते व 33 वस्तूंचे दान दिले जाते. या महिन्यात जावयाला 33 अनारसे, देवांना 33 अनारसे असे 33 प्रकारचे वस्तू असे दान दिल्या जातात. जर अनारशाचं दान देणं शक्य झाले नाही तर आपण बत्ताशेचे दान सुद्धा या महिन्यात देऊ शकतो. बत्ताशेचे दान हे देवांना, ब्राह्मणांना, जावयांना देऊ शकतो. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा व लाईक केल्यावर साईडलाच तुम्हाला हाईपचं ऑप्शन येतं, तर हाईपचं बटन दाबा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि शेजारी बेल आयकॉन आहे ते क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग भेटूया पुन्हा अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.